जय हिंद फ्रेंड्स, मी तुमच्यासमोर खूप महत्त्वाचे अपडेट हे यशाच्या राजमार्गाकडून घेऊन आलेलो आहोत। आता कोणते अपडेट आहेत, कशासाठी आहेत हे तुम्हाला अगदी पहिल्या टायटलवर तर लक्षातच आलेलं आहे। आपल्याला वनरक्षक या पदाची जी भरती आहे ती रखडलेली आहे। ती का रखडली याच्या अगोदरचे बरेचसे व्हिडिओतून तुम्हाला पाहायला मिळालेलेच आहेत। त्याचं महत्त्वाचं कारण आपल्या समोर आलेलं होतं ते म्हणजे पेसाची केस। पेसाची कोर्ट केस सुरू आहे। मग आता ह्या संदर्भातले अपडेट असे आलेले आहेत की आपले वनमंत्री सुधीर मुनगंटीवार साहेब यांच्याकडे याचा पाठपुरावा करण्यात आला। मग या पाठपुराव्यातून आलं काय आपल्याकडे हाती त्याची आम्ही तुम्हाला अपडेट देत आहोत। कारण आपले हे जे काही मंत्री आहेत ह्या खात्यांतर्गतले हे मंत्री आताही तेही स्वतःही पाठपुरावा करतात। आम्ही त्या दृष्टिकोनातून तो पाठपुरावा करण्यात आला। त्या पाठपुराव्याला आम्हाला उत्तर आलेलं आहे की आपले वनमंत्र्यांनी सांगण्यात आलं की या ठिकाणी जी काही पेसाची केस आहे ती जोपर्यंत या ठिकाणी त्याचा निकाल लागत नाही किंवा त्याच्यावरती न्यायालयाकडून जोपर्यंत काही नोटीस येत नाहीत या पुढच्या, तोपर्यंत या भरतीमध्ये काहीही करता येणार नाही। परंतु प्रशासकीय बाबी सुरू राहण्याची शक्यता आहे। म्हणजेच की जसं की आपण आता तुम्हाला आम्ही म्हणत आलो, मैदानी चाचणीसाठी तयारी करत राहा। होऊ काय शकतं, वनरक्षकाच्या नियुक्तीपत्राला स्टे येऊ शकतो, पण त्याच्या अगोदरच्या बऱ्याचशा काही प्रोसिजर पूर्ण झाल्या। जसं की तलाठी भरतीमधल्या प्रोसिजर पूर्णच होत आहेत। सगळे काही अपडेट सुरू होत आहे। तिथंही या ठिकाणी पेसाची केस या ठिकाणी अपडेट झालेलीच आहे, त्या ठिकाणी ती पडली गेलेलीच आहे। म्हणजेच आपल्याला वनरक्षक या पदाकरिताची जी काही अपडेट आहेत ते वनमंत्री यांच्याकडूनच आलेत आहेत की या केसमध्ये जोपर्यंत कोर्टाकडून कोणताही रिपोर्ट येत नाही अथवा केसची जी 9 तारीख आपली जानेवारीची आहे, ह्या 9 तारखेला जो काही आपल्या हाती निकाल येईल आणि निकाल हा आपल्या उमेदवारांच्या सर्वांच्या पक्षाच्या बाजूनेच येईल, यात कुठल्याही उमेदवाराचं नुकसान होणार नाही। यासाठी आपल्याला मैदानी चाचणी सोडायची नाही, निगेटिव्ह या ठिकाणी कोणतीही गोष्ट मनामध्ये आणायची नाही। या ठिकाणी या सर्व भरती पूर्ण होणार आहेत। आपण भरतीची म्हणजेच मैदानी चाचणीची तयारी करत राहा। यश आपलंच आहे, यशाचा राजमार्ग हा आपलाच आहे। या ठिकाणी एवढेच अपडेट घेऊन मी इथं थांबत आहे। नवीन अपडेट नवीन व्हिडिओ मधून आपल्या समोर घेऊन येईल। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।